हा काय झालं? अहो मी गेलतो म्हणल्यावर काय होणार? तस्करीचा ट्रक धरून आणलाय. नाही ते काय झालं? काय झालं म्हणजे? बाहेर ट्रक उभारलाय. एका चिक्कोडीकरनं कामगिरी वाटते गेल्या. साहेब कुठं आहेत? आत आहेत. बोलवू ना तू साहेब. साहेब तस्करी. अहो जोर खेळून मी ट्रक धरून आणला आणि गुन्हेगार पण आणलाय. तो ट्रक ड्रायव्हर साहेब मोठं रॅकेट असणार बघा. आपल्या चौकीला पहिलीच केस मोठी मिळाली. वा विकास, तुझ्यासारखा तडफदार पोलीस शिपाई आपल्या बीटला मिळाला हे भाग्य आहे. 2 मार्कात गेलोय साहेब, नाहीतर PSI झालो असतो. साहेब निघू, घरी समजे वाट बघत असणार. साहेब ते गुन्हेगाराचे चौकशी करायचं महत्वाचं काम मी करणार आहे. ते ट्रकचं पंचनाम्याचं काम कोण करणार? हा राधा, पंचनामा करून केसची कागदपत्र तयार कर. साहेब घरी दिवाळी आज. दिवाळी सगळ्यांनाच असते. आपण पोलीस आहोत. पोलिसांना दिवाळीपेक्षा ड्युटी महत्वाची असते, कळलं? बर, माझ्या जेवणाची वेळ झाली, येतो मी आता. राणा एवढं काम करशील ना? करणार की. मी निघतो आता, घरी लवकर येईन म्हणून सांगितलं. हा माझा पण पहिलाच दिवाळ सण आहे, मलाही निघायला हवं. अशी ड्युटी संपलीच आहे ना? हॅलो. नाही म्हणजे ते येणारच होतो, पण जे काम नाही करायचे तेच करावं लागते. तेवढं करतो आणि लगेच येतो. हा राजलक्ष्मी, चला बा आता जेवून घ्या. नाही राणादालक्ष्मी मी नाही जेवणार. असं नाही करायचं. तू शहाणी आहेस की नाही? ए आई किथे बस लवकर. ऐक ऐक, तू शहाणी आहेस की नाही? शहाणी मुलं असं कधी करतात का मला सांग. भात भरवते मी तुला, बघ तुला मस्त आवडणार आहे. ठीक आहे, चल चल. नकोय. काय नकोय? आकाशकंदील बनवायचंय का नाही? बनवायचंय का नाही? राणादाशिवाय नाही. असं नाही करायचं बाळा. आपण एक काम करू, आपण त्यांची वाट बघूया. ते आले की आपण तिघं मिळून आकाशकंदील बनवूया. नको. असं नाही 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 असं नाही करायचंय. बघू 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 कोण जेवतंय बघू. पटकन पटकन बघू बघू. येस मस्त. राजलक्ष्मी असं नाही करायचं ग. अजून नाही आला राणादा. झोपली काय? मग काय, तुमची वाट बघून बघून झोपली सुद्धा, धड जेवली पण नाही. काय चुकलंच माझं. अहो काम असायला का काय विचारू नका. नेहमीच आहे तुमचं. आता उद्या दिवाळी आहे, उद्या तरी तिला जरा वेळ द्या. देणार की.
आजच्यासाठी सॉरी. हा, पण उद्या तुझी दिवाळी लई दणक्यात होणार बघ. मला तर लई थंडी वाजायला लागली बघ. लक्ष्मी तुला? अरे बापरे, एवढा राग कसला म्हणायचा? तुम्ही तिला वेळ देत नाही ना म्हणून. असं काय करतेस तू? माझ्यावर चिडलीस तर माझी कामं कशी होणार? अरे बर, युवराज लय भारी आहे. हात बाजूला कर. आपल्याला खांद्यावर हात ठेवलेला चालत नाही. त्याला काय होतंय? काय होते नाही होते. परत जर खांद्यावर हात ठेवलास तर बघ. ए नीट बोल, माझ्या रानात आला नाही तुझं नाकच फोडीन बघ. लक्ष्मी इकडे ये. इथे ये तू. युवराज, मोठ्यांना असं बोलतात का? असू द्या, बात काय येऊ. चल, अरे चल म्हणते ना. अगं गोदाक्का राहू दे की सोड. सूरज असं करू नये. चल. अगं तुम्ही अरे सणासुदीचं तरी नीट वाग की सूरज. चल बर, बस तिथं. चल शान पोरग माझं. चल बस. बसा भाऊजी. अरे हे काढ की अंगातलं. राहू दे. काढ म्हणते ना. काढ. असू दे रे बाळा, दम जरा. बघ जरा कशी कडा झाली आहे तुझी. पाठ थंड राहू दे, पोट थंड राहू दे. लेकाला माझ्या उदंड आयुष्य लाभू दे. पाठ थंड राहू दे, पोट थंड राहू दे. लेकाला माझ्या उदंड आयुष्य लाभू दे. ते दे. पाठ थंड राहू दे, पोट थंड राहू दे. नातवाला माझ्या उदंड आयुष्य लाभू दे. चला ये. ये इथे पुढे. डोक्यावर तेल घाल. नीट नीट. थोडस पाठीला लाव. थोडस. आता उठणं. काय म्हणायचं? पाठ थंड राहू दे, पाठ थंड राहू दे, पोट थंड राहू दे. हळू. पोट थंड राहू दे.
काकाला माझ्या हाताला लाव. काकाला माझ्या उदंड आयुष्य लाभू दे. उदंड आयुष्य लाभू. चल. तेल डोक्यावर, पाठीवर थोडस. हा बास. उठणं. पाठ थंड राहू दे. पाठ थंड राहू दे. ए राजलक्ष्मी नीट म्हण. पाठ थंड राहू दे. पाठ थंड राहू दे. पोट थंड राहू दे. पोट थंड राहू दे. राणादाला माझ्या उदंड आयुष्य लाभू दे. राणादाला माझ्या सुट्टी मिळू दे. चल पुढे जा. थोडस बस. असं नाही करायचं. थोडस पाठीवर घाल. थोडस. बास. चला चला मोदकांकडे जा. गाव काठी झाली असते. पाठ थंड राहू दे. पोट थंड राहू दे. लेकाला माझ्या उदंड आयुष्य लाभू दे. युवराज ये बाळा, तू बी आशीर्वाद घे. मला भूक लागली. मला या पोराचं काय कळतच नाही. असं वागते काय कोण? आईवर गेलाय कंप्लीट. नाही नाही, त्याला भूक लागली की असंच करतोय तो. युवराज, चला मी सगळ्यांसाठी फराळ घेऊन येते. वा मस्त आहे टकल्या. अजून लाडू घेतो बेसनाचं घेतला ना तुम्ही? ठीक आहे. हे तर सूरज काका, तुला आवडतात ना शेंगदाणे? मला का? अजिबात नाही. का? तू मला टाइम नाही देत, मग मी का तुला शेंगदाणे देऊ? जा.
रुसूबाई रुसू कोपऱ्यात बसू रुसूबाई रुसू कोपऱ्यात बसू अगं लक्ष्मी संपून जा. लक्ष्मी अगं ऐक तर संपून. आता इथं रुसवा घालायचा म्हणजे लई टाइम जाणार. नाही थांबा, मी घालवते तिचा रुसवा. तुम्ही आता निघा लवकर, नाही तर उशीर होईल. बर लक्ष्मी येतो ग. चल होतं काय तर. सावकाश जा. हो बाप लेक कवा सुधारायची कुणास ठाव. जातो मी. हो सूरज अरे येतो म्हणावं. अंजली मला तर ह्या सूरजची काळजीच वाटते. अंजली कसं व्हायचं ग माझ्या सूरजचं. गोदाक्का, तुम्ही काही काळजी करू नका, सगळं नीट होईल. चला. काय पाहिजे का युवराज? काय साब होता का नाही तेव्हा काय रुबाब होता माहितीये का त्यांचा? ते जेलात काय केल्या समधी सर्विस बघ तुझ्या आईला. आता त्यासनी काय मिळणार नाही. आता तुला किती मान मिळतो ते बघू. चल अजून काय पाहिजे तुला? ठेव. चल ये. बस आराम कर. आपण कडे मम्मीला फोन लावूया. हा आणि तुला ही लोक लई हाडतूड करतात असं सांग. हा मी खोटं बोलत नसतो. तुला तर सांगण्यात काही पॉइंटच नाही. हा चंदे, काय हाल हवाल? अहो बघा की लई वाईट आहे तो. अहो इथं ताईसाहेबांचं साधं नाव बी घेत नाहीत. फार मिटवून टाकलं बघा. आता आमच्या नंदुडीने दिवस असं लावल्यात तर काय पूजा करतील व्हय? ते सोड, तू तिथं दटून राहा. आमचा हक्क आम्हाला मिळायलाच पाहिजे. युवराज हाय काय तिकडं? जरा फोन दी. हा एक मिनिट हा. हे. कसा युवराज? मला इथं राहायचं नाही. अरे असं करून कसं चालल? आता तुला तिथंच राहायचंय. तू चंदीला फोन दे बघू. चंदीला फोन दे. बघितलं बघितलं मम्मी लई वाईट हाल आहे तो. अहो त्या युवराजला बी हाडतूड करायला. मग तुला काय ते बघायला पाठवलंय वय? नीट दटून राहा. माझ्या नातवाला काय बी कमी पडता कामा नये. वय वय चालतंय. मी त्याला काय बी कमी पडू देणार नाही. पण ते जरा पैसे पैसे? अगं त्या इस्टेटीवर माझ्या नातवाचा हक्क आहे आणि तो तू मागून घ्यायचायस, कळलं काय? हा पर मम्मी अहो ताईसाहेबांचं साधं नाव बी काढत नाही तो. मला लई कसतरी होतंय. मी घ्यायला लावीन माझ्या नंदुडीचं नाव. तशी इसरू द्यायची नाही त्यांना मी. त्यासाठीच तर युवराजला आणि तुला पाठवलंय तिकडं. माझ्या युवराजला जे पाहिजे ते मिळालंच पाहिजे. ध्यानात ठेव. वय वय ठेव आता फोन. हा ठेवते. काय कामाची नाही ती चंदी. युवराज तुला काय पाहिजे नग ते मला द्यायला सांगितलं बघ मम्मीनं. काय पाहिजे तुला सांग मला. अरे असं घुमेसारखं काय बसलंय सांग की. मला काय नको. जेव्हा मला पाहिजे तो मी काकीला सांगेन. घ्या. अरे ती बाई तुझ्या आईची लई मोठी दुश्मन आहे आणि तुला तिनं बारकेपणी सांभाळे म्हणून लई बी मऊ होऊ नगस. हे बघ एक ध्यानात ठेव. आपण तुझा हक्क मिळवा आलोय हे ध्यानात ठेव, कळलं काय?